Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity, one day, one structure. And today is our day 90. आज आपला 90वा दिवस आहे आणि आज आपण शिकतोय हू हा जो WH वर्ड आहे त्याचे आपण प्रश्न शिकतोय आणि ते पण कंटिन्युअस टेन्सचे म्हणजे चालू काळात. त्याच्यामध्ये 3 काळ आहेत: प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. बघा याचं स्ट्रक्चर असं आहे, हू प्लस हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब 3 प्रकारचे आहेत. प्रेझेंट टेन्समध्ये इज, आर, ॲम घेत नाही आपण, ॲमचे क्वेश्चन जास्त होत नाही. त्यानंतर वॉज, वेअर पास्ट टेन्समध्ये. फ्युचर टेन्समध्ये शॉल बी, विल बी. तर आपण विल बी जरी वापरलं सगळ्यांना तरी चालतं. बघा, आणि VING सगळ्यात महत्वाचं आहे, कारण कंटिन्युअस टेन्स ज्या वेळेला असतो त्यावेळेला VING कंपल्सरी असतेच. पहिलं वाक्य बघा आता, कोण उड्या मारत आहे. कोण उड्या मारत आहे. बघा सुरुवात झाली हू, है का नाही, हू. त्यानंतर इज आणि आर पैकी काय घ्यावं लागेल, इज. हू इज आणि पुढं काय घ्यावं लागेल, VING. जम्पचं काय होईल, VING जम्पिंग. मग वाक्य काय होईल आपलं, हू इज जम्पिंग. शाबास, हू इज जम्पिंग. कोण उड्या मारत होतं. आता याच्यामध्ये आपल्याला आता काय करावं लागेल, वॉज किंवा वेअर वापरावं लागेल. कोण उड्या मारत होतं. हू वेअर कसं येईल, हू वॉज जम्पिंग. हू वॉज जम्पिंग. हू वॉज जम्पिंग. कोण उड्या मारत असेल. हा सांगा आता, हू विल बी जम्पिंग. हू विल बी जम्पिंग. आता तसंच बघूया, आता कोण खेळत आहे. हा सांगा, कोण खेळत आहे. हू इज प्लेइंग. कोण खेळत होतं. हू वॉज प्लेइंग. कोण खेळत असेल. हू विल बी प्लेइंग. शाबास, बसा खाली. हा तुम्ही सांगा आता, कोण मदत करत आहे. हू इज हेल्पिंग. कोण मदत करत होतं. हू वॉज हेल्पिंग. कोण मदत करत असेल. हू विल बी हेल्पिंग. शाबास. चला पुढे. हा तुम्ही सांगा, कोण नाचत आहे. हू इज डान्सिंग. कोण नाचत होतं. हू वॉज. वॉज डान्सिंग. कोण नाचत असेल. हू विल बी डान्सिंग. शाबास. चला तुम्ही उभे राहा. अंश सांगा आता, हा कोण झाडांना पाणी देत आहे. Who is water the plants? वॉटरिंग. Watering the plants. कोण झाडांना पाणी देत होतं. Who was watering the plants? कोण झाडांना पाणी देत असेल. Who will be watering the plants? हा लक्षात ठेवा, हू आहे. चला पुढे. हा माऊली तुम्ही सांगा आता, हा कोण स्वयंपाक करत आहे. Who is cooking? कोण स्वयंपाक करत होतं. Who was cooking? कोण स्वयंपाक करत असेल. Who will be cooking? शाबास. चला आता तुम्ही सांगा, कोण गात आहे. Who is singing? कोण गात होतं. Who was singing? कोण गात असेल. Who will be singing? व्हेरी गुड. बघा अशा प्रकारे खूप सोपे आहेत चालू काळामधले प्रश्न. याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी विचारू शकतो. हू इज स्टडिंग इंग्लिश. हू इज गोइंग टू परभणी. हू इज स्विमिंग इन द रिव्हर. अशा प्रकारचे प्रश्न आपण याच्यामध्ये तयार करू शकतो. तुम्ही उद्या येताना 30 प्रश्न तयार करायचे आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता या प्रश्नाचे उत्तर सुद्धा सोपे आहेत. बघा आता प्रश्न आहे, हू इज प्लेइंग, कोण खेळत आहे. आणि आता तिथं जर समजा धनश्री खेळत आहे तर उत्तर काय आहे आपलं, धनश्री इज प्लेइंग. सोपं आहे का नाही. आपण प्रश्न विचारला, हू इज स्टडिंग इंग्लिश, आणि आपल्याला उत्तर असं द्यायचं की आयुष इंग्रजीचा अभ्यास करत आहे, तर उत्तर काय येईल, आयुष इज स्टडिंग इंग्लिश. व्हेरी गुड. अशा पद्धतीने प्रश्न पण आपणच करायचे, उत्तर पण आपणच द्यायचे आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.